मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक जवळच्या इगतपुरी येथे भव्य चित्रनगरी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या बैठकीत नाशिक चित्रनगरीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन हस्तांतरित करून देण्याचे निर्देश देण्यात आले. चित्रनगरी आर्थिक सुसाध्यता अहवाल आणि विश्लेषण करण्यासाठी KPMG या तज्ज्ञ सल्लागार कंपनीची नेमणूक करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. नाशिक विभाग विकास कार्यक्रम 2009 अंतर्गत नाशिक येथे चित्रपटसृष्टी निर्माण करण्याची राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नियोजन विभागाने सन 2009 ते 2012 या कालावधीसाठी नाशिक चित्रपटसृष्टीसाठी 10 कोटी रुपये इतक्या नियतव्यय मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी मौजे मुंडेगाव तालुका इगतपुरी येथे प्रत्यक्ष पाहणी करून 47 हेक्टर 39 आर ही शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला प्रस्ताव पाठवलेला आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत इगतपुरी चित्रनगरीबाबत निर्णय घेण्यात आला. चित्रनगरीसाठी प्रस्तावित असलेला इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे इगतपुरीपासून मुंबईचे अंतरसुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी भव्य चित्रपट नगरी साकारण्यात असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर सांगितले आहे.